समजा तुम्ही दिल्लीत जायचं असेल तर जा, पण भाजपच्या नेत्यांकडे जा. इतर कोणाकडे गेला तर आम्हाला विचार करावा लागेल. एक सांगू, फडणवीस साहेबांना सध्या ज्या ठिकाणी आहेत देवेंद्रजी, तो असं म्हणतात की उद्या दिल्ली अभी उनके लिए दूर नहीं है. मग इशारेच काय देता? इशारों में क्यों करते हो? तुम्ही एकत्र सत्तेमध्ये आहे, तुम्ही द्या ना दणका. हे अजिबात खपवून घेणार नाही ना, तर उद्या वाट दाखवेल. तुम्ही दिल्लीत जा, तक्रार दिल्लीत करा, मार्ग दुसरा निवडला तर मग तुम्हाला भाग पडेल, दुसरा रस्ता दाखवावा लागेल. हे सगळं काही हे नाही आहे. मी सांगितलं ना, मी मारल्यासारखं करतो, तू रडल्यासारखं कर. आणि तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करतो. हे सगळं एक ऍडजस्टमेंट आहे या सगळ्यांची. हे कोणी कोणाच्या बाहेर जाणार नाही. आता एकमेकांच्याकडे सगळ्यांचे पुरावे आले. पूर्वी अजितदादांचेच पुरावे होते, आता मुख्यमंत्र्याकडे सगळ्यांचे पुरावे आले. आणि सत्तेतील मंत्र्यांचे, मुख्यमंत्र्यांचे कदाचित यांच्याकडे पुरावे असतील. हे एकमेकाला घाबरूनच आहे. त्यामुळे कोणीच बाहेर जाणार नाही आणि कोणालाही बाहेरचा रस्ता दाखवणार नाही. आणि ती हिंमत सुद्धा कुठे आहे या प्रचंड सत्तेमध्ये? ना शिंदे साहेबांची, एकनाथ शिंदेची हिंमत आहे, ना अजितदादांची हिंमत आहे. हे अजून कुठे आहे? सुटले कुठे आहे? फक्त फाईल दबली आहे. फाईलवर वजन ठेवलं आहे, ते वजन बाजूला काढलं ज्यांचं आहे, की ती फाईल पुन्हा ओपन झाली. हे काही लपून राहिलेलं नाही. त्यामुळे हे सगळं जे काही आहे, काल मी बोलताना जरा वेगळ्या भाषेत बोललो होतो की हे आम्ही भाऊ महाराष्ट्र सगळे मिळून खाऊ, असं स्पष्टपणे संगणमत एकमत या लोकांनी केलेलं आहे. 100 कोटी होते ते पार्टी फंड साठी वळवण्यात आले असं मला अधिकाऱ्यांनी सांगितलं. मी जर ती आता फाईल उघडली असती तेव्हा तर मोठा गजब झाला असता. आताही माझ्याकडे कागदपत्र आहे असं त्यांचं म्हणणं. शिवनकर तेव्हा हे होते मंत्री. नाही, अजित पवार म्हणतायत तेही खरं आहे, भारतीय जनता पक्ष म्हणते तेही खरं आहे, हे त्यांच्यावर आरोप लावत आहेत तेही सत्य आहे, त्यांनी लावलेले आरोप आहेत हेही सत्य आहे. मग हे सर्व सत्य उघड कोण करणार? एकीकडे उद्या निवडणूक संपली की खुर्ची लावून बसतील, सगळ्या फाईल दाबतील, प्रकरणं घोटाळे सगळे दाबणार आणि पुन्हा सोबत नाश्ता, सोबत जेवण, सोबत सत्ता, सोबत पैसा, सोबत लूट महाराष्ट्राची. हे सगळं संगनमतानं होईल. ही सगळी नुरा कुस्ती आहे. यांनी निवडणुकीच्या तोंडावर एकमेकांना आरोप प्रत्यारोप करायचे आणि निवडणुकीनंतर पुन्हा आहे का दम भारतीय जनता पक्षामध्ये? हा आरोप केल्यानंतर त्यांना बाहेर काढायचे करू शकतात, बाहेरचा रस्ता दाखवू शकतात, पण ते दाखवू शकत नाही. त्याची ताकद नाही, गरज नाही आहे अजित पवारांची. खरं म्हणजे सत्तेमध्ये दोघांचं मिळून प्रचंड बहुमत आहे, तिसऱ्याची गरज नाही. मग एवढे जर आरोप गंभीर होत असतील, त्यांनी 70,000 करोडचा केला, यांनी ती केली, तुम्हाला एक सांगू, महाराष्ट्रामध्ये अशा अनेक प्रोजेक्टमध्ये मुंबईच्या एक इस्टिमेट तयार होतो, तो काही कारणास्तव तो इस्टिमेट आपला एक प्रोजेक्ट मंजूर होतो, त्याचा टेंडर निघतो, 6 महिन्यानंतर तो म्हणजे टेंडर प्रोसेस झाली, टेंडर पब्लिश झाला की तो रद्द केला जातो. पुन्हा तोच टेंडर 6 महिन्यांनी पुन्हा काढला जातो आणि त्याची कास्ट 1.5 वाढवली जाते. त्यानंतर पुन्हा तेच काम मी नावासह देईल, आता माझ्याकडे ते कामाचं नाव नाही आहे. एका कामाचे तर 2,500 कोटीवरून 12,500 कोटी गेले मुंबईतल्या एका कामाचे वर्षभरामध्ये. आणि सगळे पैसे पक्ष फंडामध्ये आणि वैयक्तिक खाण्यामध्ये चालले. 12,500 कोटी गेले. आणि एका कामावर तर सुप्रीम कोर्टाने स्टिचर पास केले. त्यांनी 3,000 कोटी सिडकोच्या कामात, आपल्या MMRDAच्या कामात 3,000 कोटी रुपये अतिरिक्त टेंडर मध्ये कास्ट वाढवून दिली म्हणून ते रद्द करावं लागलं. हे सगळे चोर आहेत ना महाराष्ट्रात. याच्यामध्ये साव कोण दिसतोय? सगळे चोर आहेत. आता चोरांनी एकमेकाची, तू चोर मी चोर, मी चोरी करतो तू चोरी कर,
मी तुझं काढतो, तू माझं काढ. मात्र एकत्र बसलो की तू माझं दाब, मी तुझं दाबतो, हो याच्यावर असं सगळं चाललेलं आहे. हो याच्यावर विजय पांडेचे तत्कालीन मुख्य अभियंते असतात, त्यांचं असं म्हणणं आहे की अजित पवारांनी केलेले आरोप एकदम योग्य आहे, मात्र अजित पवार स्वतः घोटाळ्यात असल्यामुळे त्या अधिकाऱ्यांचं नाव सांगणार नाही. बरोबर आहे ना. सगळ्यांचेच हात दगडाखाली आहे. सबके मकान शीशे के आहे, तो पत्तर कोण उछालेगा, हीच तर परिस्थिती आहे. आणि रोज नवीन माणसांचा भरणा तिथे होत आहे. अजितदादांच्या काळात जे झालं ते आत्ता पण होते आहे, काय होत नाही असं नाही आहे. फक्त असे आहे, चेहरे बदलले, मार्ग बदलला, टॅक्टिस बदलली, खाण्याची पद्धत बदलली. पूर्वी अजित पवारांच्या खाण्याच्यामध्ये मसाला जास्त होता, आता तेल जास्त आहे, म्हणजे भाजीला चव आणण्यासाठी. फक्त कळत नाही आहे, एवढंच फरक आहे तो. पण लुटणं तर चालू आहे, थांबलेलं नाही महाराष्ट्र लुटणं. त्या सगळ्या प्रकरणामध्ये, सगळ्या घोटाळ्यामध्ये, विभागामध्ये हे सुरू आहे राजरोसपणे. लोक पैसे वाटत होते असं मेन कारण होतं, आणि त्यानंतर शिंदे सेनेच्या लोकांनी त्यांना मारहाण केली. शिंदे सेनेच्या 2 उमेदवारांना देखील अटक झाली. म्हणजे मला परत पुन्हा तोच प्रश्न येतो. ठाण्यामध्ये युती करता, मुंबईमध्ये युती करता, डोंबिवलीमध्ये विरोधात लढता, एकमेकाचे कपडे फाडता आणि एकमेकावर धावून जाता, एकमेकाला मारहाण करता, एकमेकाला पैसे वाटू देत नाही. ठाण्यामध्ये मात्र दोघेही मिळून पैसे वाटतात, मुंबईमध्ये दोघे मिळून पैसे वाटतात. मला हे कळतच नाही हे समीकरण काय आहे. म्हणजे ते काय आमच्याकडे तो हा असतो ना, काय म्हणतो त्याला, तो वाईल्ड बोर. हा वाईल्ड बोर, आता मी दुसरा शब्द वापरत नाही कारण ते वेगळा असतो. हा वाईल्ड बोर कुठे घुसला न शेतात तर तो सध्या हे बघत नाही की कोणाचं शेत आहे. शेत मालक बघत नाही, तो शेतामध्ये असलेला क्राफ्ट बघतो. तर सध्या राज्याची परिस्थिती ही वाईल्ड बोर सारखी झाली आहे. शेत मालक कोण आहे माहीत नाही, पण शेतातलं पीक उद्ध्वस्त कसं करता येईल त्यासारखी आता प्रवृत्ती पुढे आलेली आहे. आम्ही जर आलो तर एनओसी एकाला देणार नाही. अच्छा, ठीक आहे. आम्ही सांगून टाकू, यापुढे एकही एनओसी देणारा नाही. सुधीर भाऊकडे लिहून पत्र पाठवून देऊ. पण ज्या काळामध्ये 9 वर्षात सत्ता कोणाची होती आणि किती दारू सुरू झाल्यानंतर किती परवाने वाटले, पालकमंत्री कोण होते, आताचे पालकमंत्री कोण आहेत, तर याचा हिशोब तुमच्या सत्ता काळात झालेला जाहीर करावा आणि मग आमच्याकडून शब्द घ्यावा. आता शेवटी अजित पवार म्हणत आहेत की विलिनीकरण होणार नाही, सुळे केंद्रात जाणार नाही. तर ते त्यांचं त्यांना माहिती. सकाळी ब्रश करताना एक बोलतात, नाश्ता करताना दुसरं बोलतात, जेवताना तिसरं बोलतात, झोपताना चौथं बोलतात. त्यामुळे या बोलण्यावर फार किती लोक विश्वास ठेवतील आणि हे जे बोलतात त्यावर सत्य काय असत्य काय त्यांचं त्यांनाच माहीत. त्यांच्या पोटात काही आम्ही झाकून पाहत नाही, त्यांच्या मनात काय आम्हाला कळत नाही. कारण पवारांच्या मनातलं कळणं त्याला वेगळीच पॉवर लागते. ती पॉवर सध्या आमच्याकडे नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.